राज्य सरकारनं 11 वर्षांपूर्वी गुटखा बंदी लागू केली। सध्या या कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदावरच होत असल्याचं चित्र आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात केवळ 61 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। गुटखा बंदीची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात अन्न आणि औषध प्रशासन तसंच पोलीस यंत्रणा देखील कुचकामी ठरत आहे। त्यामुळेच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सध्या खुलेआम गुटख्याची विक्री सुरू आहे। गुटखा बंदी केवळ कागदावरच असल्याचं आता स्पष्ट होत आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या जवळच कर्नाटक राज्याची सीमा असल्यानं पुणे-बंगळूर महामार्गानं गुटख्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते। विशेषतः निपाणी बेळगाव परिसरातून गुटख्याची वाहतूक आणि साठवणूक होत असल्याचं पोलिसांनी तसंच अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईवरून अनेक वेळा समोर आलंय। परराज्यातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून गुटखा आणला जातो, मात्र पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर या काळात अन्न आणि औषध प्रशासनानं केवळ 61 लाख रुपयांचा गुटखा जप्त केलाय। याशिवाय 25 जणांच्यावर IPC 328 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी या संदर्भात कोणालाही शिक्षा झालेली नाही, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली आहे। अन्न औषध प्रशासन कोल्हापूर कार्यालयातर्फे एप्रिल 2023 पासून जवळजवळ आत्तापर्यंत 25 ठिकाणी आपण कारवाया घेऊन त्यापैकी 25 कारवायांमध्ये जवळजवळ 27 आरोपींवर आपण IPC 328 लावून जो नॉन बेलेबल आहे तो लावून गुन्हा नोंदवलेला आहे। त्या अंतर्गत जवळजवळ आपण 61 लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। त्याचबरोबर त्या 11 त्यापैकी 24 ठिकाणी आपण टपरे जे आहेत त्यांच्या दुकानं जी आहेत त्या सील केलेल्या आहेत आणि एका ठिकाणी एक ट्रक आपला मोठा आपण कंटेनर पकडला होता ते वाहन आपण जप्त केलेलं आहे आणि अशाच प्रकारच्या कारवाई आपल्या नियमित सुरू राहणार आहेत। अन्न औषध प्रशासनातर्फे आपणास आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारे जर प्रतिबंधित पदार्थ कोणी विकत असेल तर निश्चित प्रशासनाला माहिती देऊन त्याबाबत माहिती देऊन सहकार्य करावे। आपलं नाव गोपनीय राहील आणि प्रशासन नक्कीच त्या माहितीच्या आधारे योग्य ती उचित कारवाई करेल। शहर किंवा ग्रामीणमधील पानपट्टीवर उघडपणे गुटखा आणि माव्याची विक्री केली जाते। बंदी असतानाही त्याची विक्री होत असल्यानं याकडे अन्न औषध प्रशासनाचं सोयीस्कर दुर्लक्ष होतंय का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय।